गोविंददेव गिरींच्या मौनावर टीका केलेली आहे। कुटुंबीय मदतीला चांगलं काम करणाऱ्यांवर चिखलफेक होत असते। गोविंददेव गिरी यांचे बंधू आचार्य महेश व्यास यांनी हे विधान केले। दोषी असतील त्यांना शिक्षा होईल असं देखील महेश व्यास यांनी म्हटलं आहे। चांगलं काम करणाऱ्यावर नेहमी आरोप होतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे। त्यामधून कोणीही आजपर्यंत सुटलेलं नाहीये। मोठमोठ्या महात्म्यांनाही हा त्रास झालेला आहे। माऊलींनाही त्रास झाला, तुकाराम महाराजांनाही त्रास झाला, समर्थ रामदासांनाही त्रास झालेला आहे। संतांना त्रास देणारी मंडळी तेव्हाही होती, आजही आहे। पण आत्मविश्वास असा आहे की पूजनीय स्वामीजींचं जीवन अत्यंत लहानपणापासून अत्यंत वैरागी जीवन राहिलेलं आहे, तपस्वी जीवन राहिलेलं आहे। जे व्यक्तिमत्व एका क्षणाचाही अपव्यय होऊ देत नाही, तर एका कणाचाही अपव्यय होऊ देणार नाही, ही खात्री मात्र आहे। की ज्यांनी रामाला शिव्या दिल्या, रामभक्तांवर गोळीबार केला, शरीराला रक्तरंजित केलं, अशा लोकांमध्ये रामभक्तीचा पूर येणं हे एक प्रश्न निर्माण होण्यासारखं आहे। आणि त्यामुळे असं त्याच्यामध्ये जास्त काही जाण्याची आवश्यकता नाही। संतांना त्रास होत आलेला आहे आणि त्यामुळे संत त्याच्याकरता तयार असतात की ते प्रार्थनाच करतात किंवा दुरितांचे तिमिर जावो, त्यांची दुष्ट वृत्ती नक्कीच रामराय नष्ट करतील, त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडेल।